छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून, तसेच आपण पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा करून स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत. स्पर्धा आपण पाहतोय वाडा प्रीमियर लीग 2025 दैदिप्यमान 16 आणि या प्रीमियरचा हे 4थं वर्ष आता आपल्या भेटीस येते. पहिल्या सामन्याला सुरुवात होत्या. एका बाजूला संघ आपण पाहतो श्राई श्रद्धा वॉरियर्स आणि त्यांना फाईट करत असताना दुसऱ्या बाजूला शिवशंभू राजांचे मावळे. दोन्ही संघांचे आपण पाहतोय खेळाडू सोडून सर्व खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचं. सामन्याला सुरुवात होते. ओपनिंग पेअर आपण पाहतो मैदानामध्ये तयार आहे. गोलंदाज देखील तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने मिडॉनला खेळलं होतं, थोडस मिसफिल्ड आणि चेंडू जरूर सीमालगत अडवला. मात्र एक धाव इथून मात्र आपण पाहतोय शुभारंभ 1 धावेने या स्पर्धेचा आणि संघाचा होत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो हलका त्याने 1 धावसाठी इथून हा चेंडू आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. अंडर बॉक्स टाईपची ही लीग आपण पाहतोय सातत्याने. अशा अनेक स्पर्धा या विभागात आपल्याला भेटीस आल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो सॉफ्टने मिड ऑफला खेळून काढलाय. इथे आली चुकी आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इथून लागत असताना आपण पाहतोय साई श्रद्धा वॉरियर्स या संघाला. तीन चेंडू आणि धावफलकार एकंदरीत धावा आपण पाहतो 2 आणि नुकताच गडी बाद झाला आणि नेट नंबर 3 वरती नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील दाखल होतोय. भावेश गुतरणे आपण पाहतो नेट नंबर 3 वरती स्ट्राइक एंडला. रवी चव्हाण आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला आणि भावेश गुतारणे स्ट्राइक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर तेजस गोडांबे आपण पाहतोय. रवी चव्हाण यांचा विचार केला तर 2023 आणि 24 या स्पर्धेतील ते मारिकावीर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो टॅपचा फटका होता कव्हर ड्राईव्ह करत असताना ते क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा इथून पाहतो आपण मिड ऑफला फटका जरूर खेळला मात्र पंचांचा इशारा 1 धाव 2 धावा. दोन धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आहे. आमंत्रण दिलं होतं मात्र स्वीकारता आलं नाही आणि दुसरा हादरा इथून लागत असताना आपण पाहतोय संघाला. आणि आपण पाहतो आता नेट नंबर 4 वरती अक्षय कदम जातील. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. आमचे पंच आपण पाहतोय मेंढपंचांच्या भूमिकेत मनोज देशमुख सर आणि त्यांच्या समवेत आमचे उबेद काझी दोन्ही नामांकित पंच आहेत वांगणी या विभागातील. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आहेत पहिला चेंडू टॅप केला क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला आणि कुठली धाव मिळणार नाहीये. तेजस आपण पाहतो ज्यांनी पहिलं षटक सुरेख हाताळलंय. आता राज दुसऱ्या षटकामध्ये पुढील चेंडू टॅप केला व्यवस्थित आणि चेंडू साला सीमा पार आला. आपण पाहतोय वाडा प्रीमियर लीग चौकार. तेवीस 24 या पर्वामध्ये हाहाकार माजवलेला फलंदाज आपण पाहतोय रवी चव्हाण. आता इन ऍक्शन मध्ये सलामी साठी जो जरूर आला नाही. नेट नंबर 3 वरती आला होता मात्र इथून आता तो संघासाठी धावा जमवतो. या स्पर्धेतला आता पहिला चौकार त्याच्या नावावरती.
राजच्या विरोधात आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवरती चौकार रवी यांनी वसूल केला. राईट आर्म राऊंड विकेटने राजनी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुरेख हाताळला, इथून मात्र लेंथ ओळखली कदाचित रवी यांनी आणि चौकार ठोकलाय. पुढील चेंडू सोडून दिलाय, डाऊन द लेग आहे, पंचांना सांगितलंय येस इट इज व्हाईट बॉल आणि एक अवांतर धाव मिळेल. फलकावर जोडली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला जाऊन जागा बनवली होती, मात्र चेंडू थोडासा आपण पाहिला फिंगर रोल होत्या आणि डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा टॅप केला, बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहिला आणि चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं राज बॅक टू बॅक त्याने दोन चेंडू इथून निर्धाव फेकलेत आणि या षटकातील अति दोन चेंडू भागे. उलटा चेंडू आहे, टॅप केला जरूर आहे, पायावरती चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही, मात्र पंचांनी नो घोषित केला. पुन्हा एकदा एक येस वेस्ट हाईटच्या वरती होता आणि पंचांनी सांगितले नो बॉल. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे, धाव मिळणार नाहीये कारण पुन्हा एकदा तेजस तिथे तटस्थ आहे. नो बॉल वरती कुठली धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन रिफ्लेक्शन पाहतो आपण, राजच्या हाताला लागून चेंडू गेलाय सीमा पार आणि चौकार आलाय. दोन षटकांची देखील समाप्ती होते. धावफलकावर एकंदरीत धावा आहेत 15 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. ऋतिक गोलंदाजी मध्ये आला आपण पाहतोय, तिसरं स्पेल घेऊन. स्ट्राईक एंडला असतील अक्षय. आपण पाहतोय युवा नेतृत्व देवेंद्र कांबळे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतो क्षेत्ररक्षक होता आणि इथून पंचक धावा किती मिळाल्यात? 3. येस 3 धावा मिळाल्यात कारण तेव्हा क्षेत्ररक्षकाला पायाला आदळून चेंडू कदाचित बाहेर गेला होता आणि 3 धावा मिळाल्यात. आता स्ट्राईक एंडला रवी आलेत, त्यांच्या बॅटमधून पहिल्या इनिंग मध्ये चालू असताना 2 चौकार आपण पाहिलेत. त्यांची बॅटिंग चांगली होती. ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. आता आपला एंड चेंज केलाय, मात्र फरक काही पडला नाहीये रवीला कारण ठोकतोय हा त्याच्या इनिंग मधला हा तिसरा चौकार आपण पाहतोय मिड ऑफच्या साइड मध्ये. रवीची बॅटिंग आपण पाहतो वाखण्याजोगी होती, धावा जमवायच्या आहेत आणि त्याच प्रयत्नात रवी आहे. 3 चौकार त्यांनी ठोकलेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, थोडासा इंटरेस्टेड होता आपण पाहतो शॉट ऑफचा. क्षेत्ररक्षक मात्र 1 बाउन्स त्याच्यापर्यंत चेंडू पोचला. पुन्हा एकदा टॅप केलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा नजराना दाखवलाय आणि वसूल केल्यात पुन्हा एकदा 4 धावा. येस 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडू झालेत, पंचांनी सांगितलंय 2 बॉल बाकी आहेत, माफी असावी. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, ऑफ स्पिन आहे, मात्र पंचांनी सांगितलंय येस इट इज वाईड बॉल. थोडासा आपण पाहतोय येस माफी असावी, आम्ही पंचांच्या आत समांतर पाहिला, आम्हाला वाटतं वाईट आहे का. पुन्हा एकदा ड्राईव्ह आहे आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार वसूल केला आपण पाहतोय रवीने ऋतिकच्या विरोधात. पहिला इनिंगचा खेळ मात्र इथे होतोय समाप्त आणि एकंदरीत धावफलकावर धावा आपण पाहणार आहोत 28 माफी असेल 30 धावा आहेत आणि 31 धावेचं टार्गेट असेल साई श्रद्धा वॉरियर्स या संघासमोर.
आणि आपल्याला लक्षात आणू देऊ इच्छितो की आपल्याला हा खेळ लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक सामन्याला आपल्याला 30 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे की कृपया कृपया आपली फिल्डिंग जी आहे ती लवकरात लवकर लावून घ्या आणि बॅटिंग संघाला सुद्धा विनंती आहे की आपले 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा. तर देवेंद्र कांबळे साहेबांना विनंती आपण या आपलं स्वागत नितीन अमित गायकवाड करतील. देवेंद्र कांबळे साहेब आपण उपस्थित आहे, आपल्याला विनंती आपण या. सामना देखील आपण पाहतोय मैदानामध्ये सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 30 धावा बनल्यात आणि 31 धावेचं टार्गेट आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल, ऋतिक आणि राज. आणि गौतम गोडांबे साहेबांना देखील विनंती आपण देखील आपलं देखील स्वागत अमित गायकवाड साहेब करतील. तर सामना सुरुवात होते. 31 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू इथून अपील जरूर आहे, मात्र अपील फेटाळली आहे पंचांनी. स्वप्नील आपण पाहतोय लेग साइडला स्क्वेअर लेग मध्ये अंपायरिंग करत असताना पहिला चेंडू निर्धाव पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला जरूर आणि एसटी रक्षकांनी जरूर अपील केली होती, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त होता. शंभूराजे मावळे या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला सामना सुरू करावा. प्रत्येक संघाला आपण एक टाइम लिमिट दिलेली आहे, अन्यथा आपल्याला एक फिल्डर कमी करून पेनल्टी लावली जाईल. आपल्याला विनंती आहे, एक फिल्डर कमी केला जाईल. चला जास्त वेळ घेत आहे शंभूराजांचे मावळे टीम, आपण जास्त वेळ घेत आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो, टॅप करायचा होता व्यवस्थित, बॅट वरती नाही आहे आणि यष्टी रक्षक रवी यांची स्लेजिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह तर केला, अँड्रॉयचा फटका आहे, धोक्याची घंटा वाजली असं वाटलं होतं, मात्र तिथे झाली मिसफिल्ड आणि एक धाव कंप्लीट होते. धावफलकावर एक धाव जोडली जाईल आणि शुभारंभ होत असताना आपण पाहतो आता साई श्रद्धा वॉरियर्स या संघाच्या 3 चेंडू नंतर एक धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा राज आपण पाहतो सायकेडला आहे, मिसफिल्ड झाली आहे तिथे, मात्र मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि धाव मिळतील 4. सेकंड इनिंग मधला पहिला चौकार आपण पाहतो साई श्रद्धा वॉरियर्स या संघासाठी. राजच्या बॅट मधून 31 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये पार करायचं आहे आणि पहिल्या षटकात धावा घेणं गरजेचं आहे. 4 चेंडू 5 धावा आता ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा टॅप करायचा होता, क्लीन बोल्ड यष्टा इथून मात्र उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर झालंय डिस्ट्रॉय आणि फलंदाज होतोय बाद. चला शंभूराजे मावळे आपल्या संघाला वारंवार कमिटीकडून वॉर्निंग येते, अन्यथा आपल्याला पॅनलच केलं जाईल. 5 चेंडू 5 धावा आणि नवीन फलंदाज तेजस गोडांबे आता इनॅट नंबर 3 वरती आलाय. गोलंदाजी त्याने सुरेख केली आणि आता इथून फलंदाजी कशा प्रकारे करेल
पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन दिशा दिली आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, कुठली धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि एक गडी बाद 5 धावा आपण पाहतोय साई श्रद्धा वॉरियर्स या संघाच्या धाव फलकावरती आहेत. याचाच अर्थ आता येणारे 12 चेंडू आणि करायचे असतील 26 धावा प्रति षटकामागे. आता 13 ची सरासरी आली. 12 चेंडू 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय रोहित आणि आता इथून मात्र प्राचारण केलंय सेकंड स्पेल मध्ये. स्ट्रायकिंगला ऋतिक असतील. पहिला चेंडू इथून मात्र घडलं काय, चष्मा पडलाय त्या क्षेत्ररक्षकाचा मात्र. सॉरी माफी असावी. स्ट्रायकिंगला बॅट्समन त्याचं नाव संदेश. झेल जरूर सुटला संदेशचा, मात्र समीकरण थोडंस इथून मात्र अडचणीत आहे. अजूनही 11 चेंडू मध्ये 26 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र दिशा दिली आहे डिक्लेअर झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. हा फटका जातोय एकेरी दुहेरी धावेने काय होणार नाहीये, कारण धावांची गरज अजूनही पाहायला गेलं तर 24 धावांची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक 10. पुढील चेंडू ड्राईव्ह केलाय, नसाकत भरा फटका होता आणि 4 धावा वसूल केल्या संदेशने. तिथे क्षेत्ररक्षक होता, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. डायव्हिंग एफर्ट जर असते तर कदाचित हा चेंडू अडला गेला असता, मात्र थोडं एफर्टलेस फिल्डर आपण पाहिला आणि त्याचं रूपांतर 4 धाव्यामध्ये. आता 9 चेंडू 20 ची गरज. पुन्हा एकदा ड्रायचा फटका आहे, अंपायरला बॉल लागलाय आणि धाव इथून मात्र 1 कंप्लीट होते. आपण पाहतोय 1 धावेने धावफलक जरूर पुढे सरकेल. अजूनही 8 चेंडू 19 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे आणि धावा मिळतील 3. येस 3 धावा मिळतील. अजूनही आता पाहतो 7 चेंडू 16 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल साई श्रद्धा या वॉरियर्स या संघासाठी. जर चौकार वसूल गेला तर समीकरण शेवटच्या षटकामध्ये सोपं होऊन जाईल. स्टेप आउट झाले, बॉल बॅक ड्राईव्ह आहे आणि रनआउटच्या स्वरूपात इथून मात्र संदेशला परतावं लागेल. आपण पाहतोय कम्युनिकेशन गॅप होता, मिस अंडरस्टँडिंग झाली आहे, कारण नॉन स्ट्रायकिंगला तेजस आपल्या जागी ठाम होता, धाव त्याला घ्यायची नव्हती आणि आता संदेशला आपली विकेट इथून मात्र खऱ्या अर्थाने बहाल करावी लागली आहे. आणि समीकरण आता येऊन ठेपले. येणारे चेंडू असतील 6 आणि आता 16 धावांची गरज. चला शंभूराजे मावळे संघाला विनंती आहे, टीम मीटिंग नको आहे, लगेच आपण गोलंदाजीला सुरुवात करा. ही शेवटची वॉर्निंग आहे, आयोजकांची विनंती येते अन्यथा पॅनलाइज केले जाईल. 16 धावांची गरज आहे. चला सामन्याला सुरुवात करा. सहा चेंडू 16 धावांची गरज. स्ट्रायकिंगला तेजस. पहिला चेंडू बॅटशी गडा चाललाय, पाठीमागे धाव घ्यायची नाहीये. थ्रो जरूर केलाय, मात्र बॅकअप होतं आणि कुठली अतिरिक्त धाव मिळणार नाही. पहिला चेंडू निर्धाव. आता 5 चेंडू 16 ची गरज. 4 चौकार इथून मात्र आता मारावे लागतील तेजसला. पहिला चेंडू मारलाय बॉक्सच्या बाहेर आणि इथून फलंदाज होतोय बाद. आता सामना थोडासा कठीण होत असताना साई श्रद्धा वॉरियर्स या संघासाठी, कारण चेंडू शिल्लक 4, करायच्या धावा 16. साहिल आलेत. आता आपण पाहतोय 4 मध्ये 16 ची गरज. 4 चौकार मारायचे.
स्टेप आउट झालेत. पहिला चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते डान्सिंग डाऊन द ग्राउंड. हा फटका सजवला तर साईलने मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आता 3 मध्ये 16 सामना फसला गेला. मात्र एखादा खराब चेंडू बॅक करून देऊ शकतो जसं मी म्हणणार होतो. फलंदाज इथून बाद होतोय आणि आता पूर्णपणे सामना झुकवला. इथे पाहतो आपण शंभू राजांचे मावळे या संघाने आपल्या बाजूने. कार्तिक आला. 2 चेंडू 16ची गरज. पहिला चेंडू बॉक्सच्या बाहेर आहे आणि पहिला चेंडू खेळत असताना साहिल देखील बाद होईल. डायमंड डकची तो शिकार होतोय. प्रशांत आलाय. मात्र सामना इथून आता खूप लांबवर गेलाय खऱ्या अर्थानं साई श्रद्धा वॉरियर्स या संघासाठी. नो चेंडू आहे. मात्र या नो चेंडूने जास्त नुकसान होणार नाहीये शंभू राजांच्या मावळे या संघासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय दीपकजी बनसोडे साहेब देखील आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा.